वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी वाणिज्य शाखेचा हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 5 व्यवसायातील उभरत्या पद्धती या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. या प्रकरणावर एकूण 1 ते 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांची उत्तर एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नसल्यामुळे मी त्याचे 4 भाग केलेत. प्रत्येक भागामध्ये 2-2 प्रश्न सोडवलेले आहेत. पहिला दुसरा भाग झालेला आहे, म्हणजे 1 ते 4 प्रश्न सोडवून झालेले आहेत. ते व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा. 12वी सहकार असं लिहिलेलं आहे त्या चॅनलच्या प्लेलिस्टचं नाव. तिथे तुम्हाला क्रमाने ते व्हिडिओ पाहायला मिळतील. आज आपण तिसऱ्या भागामध्ये 5वा आणि 6वा प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. बाह्यसेवा म्हणजे काय? योग्य उदाहरणे देऊन स्पष्ट करा. 2. BPO म्हणजे काय? सविस्तर स्पष्ट करा. 3. KPO म्हणजे काय? सविस्तर स्पष्ट करा. 4. LPO म्हणजे काय? सविस्तर स्पष्ट करा. आता या 4 पैकी 2 प्रश्न तर हमखास परीक्षेला येणार आहेत. याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. 1. बाह्यसेवा म्हणजे काय? योग्य उदाहरणे देऊन स्पष्ट करा. उत्तर. 1. बाह्यसेवा म्हणजे आउटसोर्सिंग ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात व्यवसायाचे काही भाग अथवा कार्ये पूर्ण करण्यासाठी बाह्य विशेषज्ञ सेवा देणाऱ्या व्यक्तीकडे अथवा संस्थेकडे काही विशिष्ट रक्कम देऊन सोपवली जातात. आउटसोर्सिंग सेवा घेणाऱ्या संस्थेशी अथवा कंपन्यांशी सेवा देणारी व्यक्ती अथवा ठेकेदार काही मूल्यांच्या मोबदल्यात काही सेवा प्रदान करण्यासाठी लेखी करार करतात. सेवा देणाऱ्याकडे कामे सोपवल्यानंतर ते काम सेवा देणाऱ्या संस्थेच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण करणे ही जबाबदारी सेवा देणाऱ्या ठेकेदाराची असते. जेव्हा सुरक्षा, उपहारगृहे, स्वच्छतागृहे इत्यादी सेवांचे आउटसोर्सिंग केले जाते तेव्हा सुरक्षा कर्मचारी, उपहारगृहातील कर्मचारी व स्वच्छता करणारे कर्मचारी हे सेवा देणाऱ्या ठेकेदाराचे कर्मचारी असतात. ते जरी कंपनीच्या आवारात काम करीत असले तरी ते सेवा घेणाऱ्या कंपनीचे कर्मचारी नसतात. 2. अनेक संस्था, संघटना, कंपनी, कॉर्पोरेट कार्यालये, सरकारी आस्थापना, मोठे दवाखाने, मोठी दुकाने, मॉल्स, मोठ्या हाऊसिंग सोसायट्या, कार्यालये इत्यादी आपल्या येथील व्यवसायदृष्ट्या कमी महत्त्वाचे काम जसे कॅन्टीन, सुरक्षा, स्वच्छतागृहे इत्यादी कामे बाह्यसेवा संस्थांकडे सुपूर्द करतात. याचप्रमाणे लग्न समारंभ, लग्नाचे वार्षिक समारंभ, जन्मसमारंभ यासारख्या कार्यक्रमाचे सुद्धा नियोजन बाह्यसेवा संस्थेकडून केले जाते. काही वेळा संस्था अथवा कंपन्या आपल्या व्यवसायाची सर्व कामे अंतर्गत कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थितरित्या हाताळू शकत नाहीत. तसेच व्यवसायाची काही कार्ये क्षणिक अथवा तात्पुरती करावयाची असतात. अशा वेळी संस्था अशी तात्पुरती कामे करण्यासाठी कर्मचारी भरती व नेमणुका करू इच्छित नाही. बऱ्याचशा दुय्यम सेवांसाठी अतिशय आकर्षक कौशल्याची गरज असते. ती गरज संस्था पूर्ण करू शकत नाही. जागतिक स्तरावर वाढत्या स्पर्धांमुळे बहुतांशी कंपन्या आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्याकडे आपले लक्ष केंद्रित करीत आहेत. यासाठी त्या संस्था कमी महत्त्वाच्या व्यावसायिक कार्यांचे आउटसोर्सिंग करतात व अतिमहत्त्वाच्या कामांवर आपले लक्ष पूर्णपणे केंद्रित करतात. 3. बाह्यसेवा किंवा आउटसोर्सिंगचे फायदे कंपनीला 2 मार्गांनी होतात. उत्पादनाचा एकूण खर्च कमी होतो. बाह्यसेवेमुळे स्वस्त भावात मजूर मिळतात. कार्याचा काही भाग विशेषज्ञांच्या सेवांमुळे उत्तम कार्यक्षमतेने व कमी खर्चात पूर्ण करता येतो. प्रश्न 2. BPO म्हणजे काय? सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. 1. BPO बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजेच व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा होय. BPO म्हणजेच मुख्यतः व्यवसायातील काही महत्त्वाची कामे त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेकडून व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व पैशाची बचत करण्यासाठी करून घेणे होय. थोडक्यात BPO ही एक व्यवसाय पद्धत आहे ज्यामध्ये एक कंपनी किंवा संस्था दुसऱ्या संस्थेला किंवा कंपनीला व्यवसायातील एक विशिष्ट काम करण्यासाठी काही रकमेच्या बदल्यात नियुक्त करते. तसेच
BPO हा आउटसोर्सिंगचा उपसंच मानला जातो. त्रयस्थ संस्थेबरोबर खर्च कमी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी सर्वंकष कार्यासाठीचा करार म्हणजे व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा होय. 2. व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवेअंतर्गत त्रयस्थ संस्थेकडून व्यवसायातील विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी, संघटनेचा खर्च कमी करण्यासाठी व कार्यक्षमतेत वाढ होऊन उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, बँक आपल्या व्यवसायातील माहिती देण्यासाठी BPO अंतर्गत ग्राहक सेवा केंद्र कन्झ्युमर केअर सेंटर सेवा पुरवणाऱ्या संस्थेमार्फत सुरू करते. त्याद्वारे बँक ग्राहकांना उत्तम सेवा व शंका निरसन करते. BPO सेवेमध्ये सेवा पुरवणाऱ्या संस्थेकडे तज्ज्ञ व अनुभवी कर्मचारी वर्ग असतो. उत्तम संवाद कौशल्य असते. BPO ही कमी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तसेच BPO व्यवसायातील निम्नस्तरीय प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते. तिसरा प्रश्न, KPO म्हणजे काय सविस्तर स्पष्ट करा. उत्तर 1. KPO नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजेच ज्ञान आणि माहिती संबंधित बाह्य सेवा होय. त्रयस्थ संस्थेद्वारा ज्ञान व माहिती संबंधीचे महत्त्वाचे कार्य KPO अंतर्गत पूर्ण केले जाते. KPO हा BPOचा उपविभाग मानला जातो. यामध्ये सेवा पुरवणारी संस्था विशिष्ट कार्यासंदर्भात तज्ज्ञ, कुशल व अनुभवी सेवा प्रदान करीत असते व पालक संस्था आपली गरज लक्षात घेऊन या तज्ज्ञ व माहिती पुरवणाऱ्या सेवा संस्था म्हणून नियुक्ती, विशिष्ट करार व देणगी मूल्य ठरवून सेवा स्वीकारते. KPO या प्रक्रियेमध्ये BPOच्या तुलनेने उच्चस्तरीय व अधिक जोखमीच्या कामाचे वाटप बाह्य संस्था क्रिया वेगवेगळ्या गटांसाठी सहसा भिन्न भौगोलिक ठिकाणी करण्यास दिले जाते. KPOमध्ये मुख्य कार्य सेवा पुरवणाऱ्या त्रयस्थ व्यक्तीकडून करून घेणे याचा समावेश असतो. त्यामुळे मुख्य कंपनीला किमतीचे लाभ मिळतात किंवा मिळतही नाहीत, परंतु मूल्य वाढण्यास निश्चित मदत होते. कारण KPO बाह्य सेवा ही विशेष ज्ञान, कौशल्य व अनुभव यावर आधारित असते. 2. थोडक्यात KPO ही विशिष्ट क्षेत्रात संबंधित व्यवसायातील प्रगत माहिती पुरवणारी महत्त्वपूर्ण बाह्यसेवा आहे. KPO हा बाह्यसेवेचा असा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे ज्यामध्ये ज्ञानासंबंधित व माहिती संबंधित कार्ये वेगवेगळ्या कंपनीतील कर्मचारी किंवा त्याच कंपनीच्या सहाय्यक कंपनीद्वारे केली जाते. हे खर्च वाचवण्यासाठी एकाच देशात किंवा देशाबाहेर केले जाते. मार्गरेट राऊस यांच्या मते KPO तुलनेने उच्चस्तरीय ज्ञानासंबंधित व माहिती संबंधित कार्ये वेगवेगळ्या कंपन्यातील कर्मचारी किंवा त्याच कंपनीतील सहाय्यक कंपनीद्वारे केली जातात. चौथा प्रश्न, LPO म्हणजे काय सविस्तर स्पष्ट करा. उत्तर 1. LPO लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे कायदे प्रक्रिया बाह्य सेवा. LPO हा KPOचा एक प्रकार आहे ज्यामध्ये मुख्यतः कायदेशीर सेवांचा समावेश असतो, जसे कायदेशीर कागदपत्रे तयार करणे, एखाद्या महत्त्वपूर्ण विषयाचे कायदेशीर संशोधन करणे, कायदेविषयक सल्ला देणे इत्यादींसाठी महत्त्वपूर्ण प्रकार आहे. LPO म्हणजे कायदेशीर कार्याच्या सेवा पुरवणारी संस्था होय किंवा अशी संस्था जी बाहेरून त्रयस्थ व्यक्तीकडून कायदेशीर सेवा कंपनीला देते. LPO हे एक असे कार्य आहे ज्यामध्ये अंतर्गत कायदेशीर विभाग किंवा कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या संस्था असतात किंवा या क्षेत्रामध्ये कमीत कमी खर्च करता येईल अशा प्रकारे आउटसोर्सिंग किंवा बाह्य सेवा केले जाते. उदाहरणार्थ, अमेरिका किंवा युरोप यासारख्या देशाने भारतात कायदेशीर काम केले आहे. येथे ते कमी खर्चात केले जाते. 2. अलीकडच्या काळात मोठ्या उद्योगधंद्यांमधून LPO विभाग हा महत्त्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो. LPO विभाग हा BPOमधून आलेला आहे. गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये कायदेशीर आउटसोर्सिंगला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. LPO ज्या प्रकारच्या सेवा पुरवते त्यामुळे या कार्यात यश आले आहे, जसे दस्तऐवज पुनरावलोकन, महत्त्वाच्या विषयाचे कायदेशीर संशोधन आणि लेखन, टिपण, मसुदा तयार करणे इत्यादी. LPOचा महत्त्वाचा फायदा म्हणजे खर्चात मोठी बचत होते आणि त्या क्षेत्रातील बुद्धिवान व्यक्तींकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होते. संस्थेला तज्ज्ञांचा सल्ला मिळतो.
प्रश्न 6वा, खालील विधाने कारण स्पष्ट करा. 1. परंपरागत व्यवसायापेक्षा ई व्यवसायाची उभारणी करणे सोपे आहे. 2. ई व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते. 3. इंटरनेटच्या सहाय्याने ऑनलाईन व्यवहार पार पाडले जातात. 1. परंपरागत व्यवसायापेक्षा ई व्यवसायाची उभारणी करणे सोपे आहे. उत्तर 1. ई व्यवसाय माहितीच्या व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने म्हणजेच इंटरनेटच्या सहाय्याने सुरू केला जातो, व्यवस्थापित केला जातो व चालवला जातो. तथापि परंपरागत व्यवसाय विशिष्ट जुन्या रूढीप्रमाणे व अखंड चालत आलेल्या परंपरेप्रमाणे प्रस्थापित व व्यवस्थापित केला जातो व पुढे चालवला जातो. 2. परंपरागत व्यवसायात वस्तू मांडण्यासाठी व प्रदर्शित करण्यासाठी मोठी प्रशस्त जागेची आवश्यकता असते. तसेच अशा व्यवसायास आवश्यक असणाऱ्या पायाभूत व इतर सुविधा व कर्मचारी निर्माण करण्यासाठी फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. तथापि इंटरनेटच्या सहाय्याने ई व्यवसाय छोट्याशा जागेत कोठेही केव्हाही सुरू करता येतो व उत्तमरित्या व्यवस्थापित करून चालवता येतो. असा व्यवसाय घरातूनही चालवता येतो. यामुळे ई व्यवसाय करण्यासाठी फार कमी भांडवल लागते. तसेच ई व्यवसाय सुरू करण्यासाठी व चालवण्यास फार सोपा आहे. 3. परंपरागत व्यवसायात ग्राहक शोधण्यात व ग्राहकांना राजी करण्यास, किमतीची घासाघीस करण्यात व इतर चर्चा व शंका निरसन करण्यात बराच वेळ जातो. अशा व्यवसायाच्या विविध प्रक्रिया पूर्ण करण्यात पुष्कळ वेळ, सामर्थ्य व पैसा वाया घालवावा लागतो. तथापि ई व्यवसायाच्या अटी, शर्ती व इतर आवश्यक असलेली माहिती ग्राहकाला इंटरनेटवरून तात्काळ पुरवली जाते व स्वीकारली जाते. 4. परंपरागत व्यवसायात व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तथापि ई व्यवसायात अशा समस्यांना सामोरे जावे लागत नाही. वरील सर्व कारणांमुळे ई व्यवसाय प्रस्थापित करण्यास फार सोपा आहे. दुसरं, कारणे लिहा. ई व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते. उत्तर 1. ई व्यवसायामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वस्तूंची व सेवांची खरेदी व पुरवठा साखळी व्यवस्थापन करणे, खरेदी आदेशाची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्याच्या पूर्ततेसाठी परत मांडणी करणे, डेबिट अथवा क्रेडिट कार्डाद्वारे ऑनलाईन शोधन स्वीकारणे इत्यादी कृतींचा समावेश होतो. 2. वस्तू व सेवांची ऑनलाईन खरेदी विक्री सुरू करण्यासाठी खरेदीदार व विक्रेत्याकडे मुख्यतः इंटरनेटची सुविधा उपलब्ध असणे जरुरीचे असते. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या संस्थांकडून इंटरनेटची सुविधा मिळवणे आवश्यक असते. याशिवाय ग्राहक, विक्रेते व इतर व्यावसायिक सहकारी यांच्या संपर्कासाठी त्यांचे ईमेल पत्ते मिळवणे आवश्यक असते. या व्यवसायात समोरासमोर संवाद होत नसल्याने दळणवळण सोपे होते. परिणामी सहज संपर्क साधता येतो. 3. ई व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला अथवा कंपनीला संपर्काचे इलेक्ट्रॉनिक साधन प्राप्त झाल्यानंतर जी व्यक्ती अथवा कंपनी जगभरातील सर्व ग्राहकांना आपल्या वस्तू व सेवा विकू शकतात. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी यांची आवश्यकता नसते. यामुळे खर्च कमी होतो व नफा वाढतो. ई व्यवसायात हव्या असणाऱ्या वस्तू व सेवा इंटरनेटच्या सहाय्याने जगातील कुठल्याही स्थळावरून कोणालाही खरेदी करता येतात. खरेदी केलेल्या वस्तूंचे व सेवांचे मूल्य डेबिट अथवा क्रेडिट कार्डाद्वारे इंटरनेटच्या मदतीने विक्रेत्यास करता येते. त्यानंतर खरेदी केलेल्या वस्तू घरपोच पाठवल्या जातात. 4. तसेच ई व्यावसायिक कोणत्याही क्षेत्रातील व्यापार करू शकतो. जगभर पसरलेल्या इंटरनेटच्या जाळ्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध अधिक दृढ होत आहेत. तसेच सरकारतर्फेही ई व्यवसायाला पाठबळ मिळत आहे. अशा रीतीने ई व्यवसाय कोणालाही जागतिक स्तरावर कुठल्याही क्षेत्रात व्यापार करण्याची संधी देते. कारणे लिहा. क्रमांक 3. इंटरनेटच्या सहाय्याने ऑनलाईन व्यवहार पार पाडले जातात. उत्तर 1. ऑनलाईन व्यवहार म्हणजे जेव्हा वस्तू व सेवांची खरेदी विक्री इंटरनेटच्या सहाय्याने पूर्ण होते. ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी ग्राहकाला ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असते. ग्राहकाला एखादी विशिष्ट वस्तू खरेदी करावयाची असेल तर विशिष्ट वेबसाईटवर जाऊन लॉग इन प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि पुढील सुरक्षित संपर्कासाठी सदर साईटवर ग्राहकाला नोंदणी करताना ईमेल ID, नाव, पत्ता व इतर आवश्यक माहिती द्यावी लागते. 2. नोंदणी झाल्यावर ग्राहकाला त्या साईटवर उपलब्ध सर्व वस्तू ऑनलाईन पाहता येतात
व त्यामधून आवडलेल्या वस्तूंची निवड करून शॉपिंग कार्टमध्ये नोंद केली जाते. शॉपिंग कार्टमध्ये ग्राहकाने निवडलेल्या वस्तूंची पद्धतशीर नोंद व सविस्तर माहिती दिलेली असते. ऑनलाईन व्यवहारासाठी ही प्रक्रिया आवश्यक असते. 3. नंतर खरेदीदार शॉपिंग कार्ट यादीनुसार वस्तूंची किंमत देण्यासाठी शोधनाच्या विविध पर्यायांचा उपयोग करू शकतो. शोधनांचे विविध पर्याय ग्राहकाला उपलब्ध असतात, जसे वस्तू घरपोच झाल्यावर पैसे देणे किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे शोधन करणे किंवा ग्राहक धनादेश पाठवून देतो. धनादेश वटल्यानंतर विक्रेता माल पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करतो. 4. इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा उपयोग करून खरेदीदार आपल्या बँक खात्यामधून विक्रेत्याच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करतो. अशा प्रकारे विक्रेत्याला पैसे मिळाल्यानंतर तो वस्तू पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करतो. इंटरनेटचा उपयोग करून सर्व व्यवहार पूर्ण केले जातात. अशा प्रकारे आपण भाग 3मध्ये 5वा आणि 6वा प्रश्न सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण 7वा आणि 8वा प्रश्न सोडवणार आहोत. लवकरच तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, ऑल हा पर्याय सिलेक्ट करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.